नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 87. 27 मार्च. आहार नियंत्रण. साधारणतः चातुर्मासामध्ये अनेक व्रतवैकल्यांना सुरुवात होत असते. पवित्राचरण ह्या वेदाज्ञेकडे सजगपणे पाहिले जाते. आहार कमीत कमी घेतला जातो. पूर्वी मिताहार, फलाहार, दुग्धाहार, एकभुक्त, एकधान्य इत्यादी इत्यादी व्रते सहजी स्वीकारली जायची. आजच्या या धकाधकीच्या काळात एवढा व्याप कोणी करत नाही. आज बारमाही डॉक्टरी सल्ला घेतला जातो आणि त्यात कोणी 2-2 तासांनी जेवा सांगतं, तर कोणी 2दाच जेवा असं सांगतं. पण जे अन्न खायचे ते दोषविरहित खा हे मात्र कोणीही सांगत नाही. कोणतीही गोष्ट तोंडात घालण्यापूर्वी ईश्वरार्पण केली की त्याचा सगळा दोष जातो. आणि नेमके तेच उल्लेख हल्ली अजिबात केलेच जात नाहीत. आणि ते पूर्वी व्हायचे. आपण प्रसादाचे अन्न खातोय या कल्पनेने मानसिक सकारात्मकता वाढायची, ती उच्च होई. त्यामुळे ओजस्विता, तेजस्विता वाढे आणि हीच कृती पुन्हा पुन्हा केल्याने शक्ती वाढून ऊर्जा स्थित होई. वेदात जे अन्न वर्णन केले आहे त्यात उत्तम बल प्रदान करणारे म्हणजे गाईचे दूध आणि गाईचे तूप ह्यांनी भूकही शमते आणि बलही प्रदान होते. त्यात विशेषतः गाईच्या तुपाचा 1 चमचाभर जरी तूप खाल्लं तरी भूक शमते असा उल्लेख केलेला आहे. त्याशिवाय करंभ नावाच्या वनस्पतीचा किंवा शक्तिदायक अन्नाचा उल्लेख आहे. आजही या अन्न प्रकार सेवनाने अनेक जण आपल्या अनारोग्याचे उत्तम आरोग्यात रूपांतर करतात. शेवटी आपले शरीर हे पेशीमय शरीर हे अन्नमय कोश पोसतो आणि तो कोश आपण जे अन्न खातो त्याच्या विघटनाने होतो. साधारणतः भौतिक स्वरूप, भावनात्मक स्वरूप, संस्कारित स्वरूप अशा विघटनाने हा कोश तयार होतो. अत्यंत संवेदनशील मनाला, बुद्धीला, अभ्यासाला हे सर्व पाहायला मिळते. मागे मी टिळकांची गोष्ट ह्याच्या संदर्भातल्या दिली होती. तशीच मी आज सांगते की पेशवे त्यांच्या बाबतीत हे प्रत्यक्ष घडलेलं उदाहरण, सत्य घटना आहे. एक भोजनशास्त्र अभ्यासक श्रीमंत माधवराव पेशव्यांकडे येतो आणि तो आपलं व्यासंग किती बहुआयामी आहे, कसा आहे याच्याबद्दल विस्तृत वर्णन करतो. ते सगळं ऐकून, त्याची माहिती ऐकून पेशव्यांचं कुतूहल जागृत होतं. ते नुकतेच जेवण कक्षातून आलेले असतात आणि हा पोचलेला असतो अभ्यासक. मग ते लगेच सांगतात की ह्याचा अभ्यास करायला किती दिवस लागेल, काय लागेल. तर ते म्हणतात आजचं अन्न खाल्लं की 15 दिवसांनी त्याचे रिपोर्ट्स येतील आजच्या भाषेत. म्हणजे त्याचं निदान काय काय खाल्लं आहे, कसं आहे अन्न ह्याच्याबद्दलची माहिती 15 दिवसांनी उपलब्ध होऊ शकते. तर मग लगेच पेशवे आपल्या सेवकाला सांगतात की आत्ता मी जे अन्न खाल्लं, मी जिथं बसलो तिथं बसवून त्यांना तेच अन्न वाढा. त्याप्रमाणे त्या आहार तज्ज्ञाला जेवण वाढण्यात येतं. ते जेवण करून तो परत येतो आणि सांगतो मी 15 दिवसांनी येऊन माहिती देतो. त्याप्रमाणे त्याला 15 दिवसांनी पाचारण केलं जातं. दोघांची एकांतात भेट होते. तेव्हा तो सांगतो सगळ्यात पहिला महाराज तुम्ही आचारी बदला, तो संस्कारहीन आहे, त्याच्यात अजिबात संस्कार नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही जे तांदूळ खाताय, बाकीचे सर्व पदार्थ ठीक आहेत, पण जे तांदूळ खाताय त्या तांदूळ कुठनं आणलेले आहेत तर स्मशानभूमीचे वारं लागतं आहे त्या तांदूळाला आणि तिथले तांदूळ तुम्ही खाताय. तर माधवराव पेशवे आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की ठीक आहे, मी चौकशी करतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी अतिशय कसून चौकशी केली. तर खरंच लक्षात आलं की स्मशानभूमीच्या फक्त वारा लागेल इतपतच जवळ अंतरावर ते तांदूळाचं पीक घेणारा शेतकरी राहत होता की ज्याचं तांदूळ पेशवे घेत होते. आणि स्वयंपाक हे होता तोसुद्धा अतिशय वाईट प्रकृतीचा होता, हेही लक्षात आलं. म्हणजे दोन्ही गोष्टी सत्य निघाल्या, पूर्ण सत्य. पण म्हणजे दुरान्वयाने पण वातावरणाचा अन्नावर किती परिणाम होतो. मग जर आपण आपल्या घरात नित्य अग्निहोत्र करत असू,
पवित्र वातावरण निर्माण करत असू, यज्ञ पुरुषाला घास त्याचा देत असू, सर्व देवता तिथं उपस्थित राहत असतील, तर आपल्या घरात आपण अन्न किती उत्तम खाऊ, किती सुसंस्कारित अन्न आपल्या खाण्यात येईल. आणि त्याहीपेक्षा जर आपण स्वयंपाक करताना, निवडताना, पाखडताना, धुताना, प्रत्येक क्रिया करताना जर ईश्वर नामस्मरण केलं तर खूपच उत्तम. आणि त्यातून पहिला नैवेद्य दाखवून घास घेतला तर ह्याच्यासारखा अलौकिक लाभ आपल्यालाच मिळणार आहे. त्यातून मिळणारे समाधान हे अतिशय अद्वितीय असते. त्याचा सरळ परिणाम मन, शरीर, बुद्धीवर होतो, जो सकारात्मकता वाढवतो. एकूणच धन्य अन्नदाता आणि धन्य अन्नसेवन. नमस्कार.